झालं तसं झालं, मी एवढं शिकलेला आहे, मी तेवढं शिकलेलं आहे. मग त्यांना गरज नाही ना ताई. एखाद्या ताईला एखाद्या भावाला तेच सांगतोय की त्यांना गरज नाही. तुम्ही जर म्हणत असाल बरोबर, तुम्ही असं म्हणत असाल आम्हाला शिपाई पदासाठी आम्ही मेन म्हणजे आमची जरी डिग्री झालेली असली तरी सर आम्ही शिपाई पदासाठी काम करू शकतो आणि काम करणार आहे. आणि तुम्ही जर असं म्हणत असाल की सर माझं स्वप्न आहे की 1-2 वर्ष काम करायचं आणि मग दुसरीकडे कुठेतरी जॉईन व्हायचं, कारण ते विचारतात तसे प्रश्न आहे का नाही. जर आम्ही तुम्हाला आता सिलेक्शन केलं तर तुम्ही या पदावर कायमस्वरूपी काम करणार का? मग तुमच्या तोंडातून काय प्रश्न उत्तर निघायला पाहिजे सांगा बरं. मग तुमच्या तोंडातून उत्तर हेच निघालं पाहिजे, हो सर आम्ही कायमस्वरूपी काम करतो तिथे. नाही तर भाऊच्या तोंडातून काय उत्तर निघणार? कारण ते विचारणार ना की ताई तुम्ही एवढे शिकलात, भाऊ तुम्ही एवढे शिकलात. मग नंतरला 1-2 वर्षानंतर ते स्वतः विचारतात, ते तुम्हाला असे फ्रेंडली बोलतात की तुम्हाला पण वाटलं नाही की हे काय असा प्रश्न, गुगली प्रश्न टाकतात, एकदम असे विचलित करणारे प्रश्न. मग तुम्हाला वाटतं की नाही बाबा असं झालं ना, मग ठीक आहे आता आपण काय करू की सरांनी विचारलं मग आपण टाकू आपल्या मनातला एखादा प्रश्न त्यांच्या समोर थोडं इम्प्रेशन झाडण्यासाठी. मग तुम्ही इम्प्रेशन झाडण्यासाठी काय करता की सर मी उच्च शिक्षित, मला पुढे पण फार म्हणजे काहीतरी तरक्की करण्याची अजून आहे, ही नोकरी मी जास्तीत जास्त 1-2 वर्ष करेल सर, पण पुढे अजून याच्यानं जास्त दुसरं काहीतरी करून दाखवेल. मग तो काय म्हणतं की बाबा याच्यापेक्षा 7वी पास झालेल्या विद्यार्थ्याला जर आम्ही घेतलं तर त्या विद्यार्थ्याचं उत्तर काय असणार आहे की नाही सर मी कायमस्वरूपी या नोकरी राहील.